अधिकारी खड्ड्यात जातो. मुंबईभर ही परिस्थिती आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी जरा जास्त पडलं तर मुंबई चोक होते. आज ही घटना आपण ज्याचा उल्लेख करताय ती झाली, अतिशय दुर्दैवी आहे आणि माणूस वाहून जाणं ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि सरकार एवढ्या मोठ्या आश्वासनं भारतीय जनता पक्षाने मुंबईकरांना दिली, त्यातला एकही आश्वासन पूर्ण होतच नाही. पण अधिकचं नुकसान मुंबईकरांचं व्हायला लागलं. सभागृहात जर बघितलं तर ही काय पहिली घटना नाहीये. परवा एक बसवर झाड पडलं, त्याच्यामध्ये देखील तक्रार झाली होती, कारवाई झाली नाही म्हणून ती घटना घडली. अशाच घटना आहेत, कारवाईच होत नाहीये, अधिकारी जुमानत नाहीयेत सत्ताधाऱ्यांना, असं म्हणायचं कुठेतरी. नाही, कारवाई होत नसण्याचं कारण अधिकारी आणि सत्तारूढ यांचं इक्वेशन फार चांगलं जमलेलं आहे आणि सगळे मिंदे झाल्यामुळं कोण कोणावर कारवाई करत नाही, सगळेच ऑब्लाइज्ड आहेत. त्यामुळं गिव्ह अँड टेकच्या या जगात सामान्य नागरिकालाच त्रास होणार. तर काल तुम्ही सभागृहात नगरविकास खात्यांबद्दल देखील मी हा विषयावर बोलला होता. खरं तर तुम्ही ज्यावेळी होता त्यावेळेस अनेक अधिकारी किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा हे घेतील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रावर हीच परिस्थिती आहे. भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळज वाचलेलं नाही. लोक भावना यांना आता काही राहिलेला नाही आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे. आज आपण पाहिलं असेल की विधानसभेमध्ये मी सगळ्यांच्या माध्यमातून काल झालेल्या लातूर जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न उपस्थित केला. मंत्री सांगतात की राजकारण करताय. आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारसाठी राजकारण असेल, सर्वसामान्याचा जीव गेला, शेतकऱ्याचा अन्नदात्याचा जीव गेला, तर यांना राजकारण वाटत असेल तर मला असं वाटतं की आता कीव येते या सरकारच्या बद्दल आणि म्हणून या सरकारला आता देवच, कारण की राम मंदिरचाही दानपत्रही लुटायला हे लोक मागं पुढं पाहत नाही. अशी लोक ही सत्तेत बसलेली आहे, हे देवालाही घाबरत नाही. तर मला वाटतं की जनतेनेच आता यांना सबक शिकवण्यासाठी आता पुढे आलं पाहिजे असं मला वाटतं. मुझे लगता है कि ये सब काम मोदी जी ने किया है. भगवान श्री राम जी को उनने लाया, स्थापना भी उनने की, मंदिर भी उनने ही बनाया. विरोधकांकडून या टीका होत आहे. आणखी किती बळी मुंबईकरांचा घेणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत. सर, आज मॅनहोल मध्ये पडून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. काय मुळामध्ये चेंबूरची घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. पावसाला नुकतीच सुरुवात झाली आणि आपण एक निष्पाप जीव त्या मॅनहोल मध्ये गमावून बसलो. गेलेला जीव परत येत नाही, त्या कुटुंबाच्या प्रती सांत्वना मी व्यक्त करतो. मुळामध्ये ते झाकण कुठे गेलं? जर झाकण कोणी चोरी करून नेलं असेल, काही झालं असेल, तुटलं असेल, तर अधिकाऱ्यांनी लावलं का नाही? कोणाचा हलगर्जीपणा होता, कोणाचा निष्काळजीपणा होता? या सगळ्या गोष्टी आपण तपासून जे जबाबदार आहे त्यांच्यावर कारवाई तर करू, पण भविष्यात असं घडणार नाही यासाठी जे जे आवश्यक आहे ते आपण करणार आहोत. पण या ठिकाणी विरोधक टीका करू लागलेले आहेत की महापौरांनी दौरे करून सुद्धा या ठिकाणी घटना घडते. या ठिकाणी मुळामध्ये एक लक्षात घ्या, मी 4 टर्मचा आमदार आहे. काय पाहिलंय की बऱ्याच ठिकाणी ती झाकणं जी आहे किंवा मैदानातले गार्डन मधले बेंच आहे ते सुद्धा चोरी होताना आपण पाहतो. गरदुल्ले येतात, भंगारमध्ये त्याची किंमत मिळते, चोरी करतात. तर हे खरं आहे का? आणि जर चोरी करतात तर ते झाकण निघू नये म्हणून आपण काय करू शकतो? तर याची एकंदरीत पूर्णपणे याची एक व्यवस्था बसवण्याची आवश्यकता आहे. तर त्याच्यामुळे आपण याच्या मुळाशी जाऊन की केवळ मुंबई नाही, महाराष्ट्रातील सगळी शहरं, महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, तिथे कुठेही अशा प्रकारची दुर्दैवी घटना भविष्यात घडता कामा नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सरकार म्हणून आम्ही घेऊ. राहिला प्रश्न, एक जीव गेलाय. विरोधकांना त्याच्यावर पण राजकारण करायचं असेल तर त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ लाभो. मुंबईच्या महापौर इथून तेवढे चांगलं काम करतायत. स्वतः रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांसमोर जे जे आवश्यक आहे ते कारवाई करतायत.
आता जसं मी तुम्हाला सांगितलं की ते झाकण नेमकं कधी निघालंय तेही पाहावं लागेल. सिद्धांत उबाळेसह मनोज जयकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.